कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील गौण खनिजाच्या वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मोठी कारवाई करत 2 डंपर जप्त केलेत। पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या पथकाने मुंबई गोवा महामार्गावर ही धडक कारवाई केली। तपासणी दरम्यान 2 डंपरमधून क्रश सँडची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आलं। नियमानुसार 4 ब्रास क्रश सँड वाहतुकीसाठी परवानगी असताना संबंधित वाहनांमधून तब्बल 8 ब्रास क्रश सँडची वाहतूक केली जात असल्याचे तपासणीत स्पष्ट झालं। यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48(7) अंतर्गत दोन्ही वाहनांवर कारवाई करत एकूण 70,320 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। यातील एका डंपरचे मालक रफिक अब्बास सत्तार असल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली असून दुसऱ्या डंपरच्या मालकाची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले। गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने सुरू केलेल्या कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यात अशा कारवाया पुढेही सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे।